काय झालं दादीच काल तुम्हाला? कुठं काय काहीच नाही. काल होय रे सोने, काल जाऊन लय चर्चा झाली गावात. कोणती रे चर्चा? शंभ्याच्या कानाखाली हाणलेली. लय जोरात हाणलेला का 5 बोट उमटले जोरे झाले. लय वळ उमटलाय का जोरात तोंडावर. शंभ्या कशाला त्याच्या नादी लागतो, ती लय सर्किट आहे. लय उड्या हाणाय जरा. बंटीन तुझी चांगलीच जिरवली. आईला त्या पंट्याने अख्ख्या गावात माझी इज्जत घालवला का? त्याला हिरीत दगड बांधूनच फेकून देतो बघा आता. मजाच करतो त्याची लय आता. नको त्याच्या नादी लागू, बुकसून बिकसून टाकेन तेव. मी पण पाहिलो नाही त्याला बघ कसा उचलून फेकून देतोय. त्याशिवाय कळतोय त्याला मी किती डेंजर आहे म्हणून. हा लय का पाहन तुला का यो म्हणून नंग्या तोलारी घेऊन मी फिरतो आणि त्या वांट्यापाशी बिगी बिल्ली लिहून बसलाय. पाहिला त्याची ही हिंमत. भावा तू टेन्शन घेऊ नको, आपण त्या पंट्याचा नक्की गेम वाजू. अरे सोने औतिकशा आली. सोने कुठे गेला? आयला कुठे गेला असं? दीक्षा काय चाललंय? मी नाही बोलणार तुझ्यासोबत. अंका मी वांगट पोरांबरोबर बोलत नाही. बघा आम्ही काय केलंय? सगळं वाटण्यात तर करून बसलास, अजून काय विचारतो मी काय केले? वाईट ना, मला तर काहीच कळत नाही. दीक्षा तू काय बोलतेस ती? मला सगळं समजलंय. तू दारू पितो, गुटखा खातो, बायांचे नात पण आहेत तुला. एवढं घाण. दारू पितो, गुटखा खातो, बायांचं नात करतो, तुला कोणी सांगितलं? मी अजिबात नाही करते. मला सांगणाऱ्याने सांगितलंय आणि मला सगळं समजलेलं आहे. सोने मी तुला किती चांगलं समजायचे. अरे दीक्षा मी कोणतीच व्यसन करत नाहीये. तुला कोणीतरी फुगवून सांगितलंय. कोणी सांगितलंय सांग बरं? मला दुसरं कुणी सांगितलं असताना मी नसता विश्वास ठेवला, पण ही गोष्ट तुझ्या जवळच्या मित्रांनी सांगितलेली आहे मला. आता ते मित्र कोण आहेत ते बघ आता. ए कुठे रे आमदार? अरे ते येड्या चौकात सगळी पोरं बसले तर इथे येरा जरा काम आहे तुझ्याकडे माझं. काय झालं सोने? लय टेन्शन मध्ये बसलाय. काय नाही, नेमकं झालंय तरी काय? अरे त्या दीक्षाकडे गेलते की आता काय झालं नेमकं? काय म्हणले काय? आलंय रागाने झाला लागला का ती? कानाखाली लावली काय तुझ्या तिने? बहुतेक. हा दिसतोय ना का तुझं? अरे सोन्या कशाला फोन केलता? लय टेन्शन मध्ये दिसतोय ना का तू आज? काय भानगड आहे? मला वाटतंय त्याच्या दीक्षेने कानाखाली लावली. तसंच वाटतंय मला पण लगा. लय रागाने लाल झालाय ती. मला सांगा माझ्या सगळ्यात जवळचा मित्र कोण आहे? नाही. सगळ्यात दोस्त मी आहे. मी सगळ्यात जवळचा दोस्त आहे मी. अरे तू कशाला? आम्ही दोघांनी एका लंगुटीतला घास खाल्लाय. आम्ही एका ताटातला एक घास खाल्लाय आम्ही. अरे तू नाही. नाही मीच आहे. बरं थांबा, तुम्ही दोघं माझ्या जीवाचे दोस्त आहेत ना? हा. थांबा 1-2 मिनिटं. तुम्ही थांबा एक मिनिट. काय झालं? भाव आहे माझा. सोन्या भावा उगाच कशाला मारतोय का? मी माझे सगळ्यात जवळचे मित्र आहेत ना. आहे की. मग त्या दीक्षेला तुम्ही काय सांगितलंय की ह्यो गोवा खातो, मावा खातो, दारू पितो, तिकडे बायांकडे जातो, बायांकडे जातो मग जातो मग मारतो तिला मारणार का? चिठ्ठी खाली लागा उचलावं लागणार आपल्याला. 100 उचलून द्या. नमस्ते सरपंच साहेब. नमस्ते नमस्ते नमस्ते.
हे आपल्या गावातला सोनवणे बर बर उद्या मुंबईला पोलीस भरतीसाठी चाललेला आहे. बर त्याचा प्रॉब्लेम काय झाला ते मला पैसे मागत होता. बर माझ्याकडचे काल खर्चून गेले. म्हणलं आता सरपंच साहेबाशिवाय तर आपल्याला काय कुठं पर्याय नाही. बर बर मग मला असं वाटतं की तुम्ही पैसे द्यावं त्याला. ठीक आहे. किती पैसे लागतात रे बाबा? खायला 5,000 रुपये दिले तर त्याचं भागून जाईल. बर बर 5,000 मध्ये भागताय का? नाही 2 जरी भेटलं तरी वाजला. बर बर ठीक आहे. बरं का 2,000 रुपये देतो तुला. नाही पैशाची चिंता करू नका तुम्ही. तो जरी मुंबईला पोलीस भरतीसाठी गेला तरी 2 दिवसात मी तुम्हाला आणून देतो. बाया बडी शिफ्ट पुढे दे रे. आय लव्ह यू. आय लव्ह यू दीक्षा. आय लव्ह यू दीक्षा. आय लव्ह यू दीक्षा. अरे सोन्या सोन्या काय लगा आमदार चांगलं स्वप्न फुललं होतं का दीक्षाला फुल देऊन आय लव्ह यू म्हणलं होतं. ती मला आय लव्ह यू म्हणणारच होती. तर तू माझं सगळं सगळं सत्यानाश करून टाकला. सोन्या तुला हुडकायचं लागा किती लागा कुठं बसला होता लागा तू कर सोन्या स्वप्नात सावाय तू आणि तिकडे बंटनं दीक्षाला चिठ्ठी दिली. अरे, आम्ही आता येत होतो त्या टायमाला तो दीक्षाला चिठ्ठी देत होता. दीक्षाने ती चिठ्ठी घेतली काय? घेतली बिन फाडून बी टाकली. आता लय सहन करायचं नाही, तोडूनच टाकू. गुडघ्यातनच मोडू त्याला. मामा पण ती बंट्याला सांगून आणि समजून आणि हाणून मारण्यात काहीच उपयोग नाही रे. अरे सरपंचाचं पोरग असलं म्हणून काय झालं तवा. चला उचलू ना आपटू चला. त्याला हाणायचंच आहे का? हाणायचं चल त्याचा पाय बघू त्याच्याकडे एकदा मग आता काय माहिती होईल. चिठ्ठी दिली म्हणतोय ना? कुठं सांगत नाही तर तुम्ही. विश्वास नाही का